क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनल प्रस्तुत क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. क्रिकेट रसिक हो, आज मला मालवणी महान नाट्यकलाकार मच्छिंद्र कांबळे यांच्या वस्त्रहरण या शब्दाची अत्यंत तीव्रतेने आठवण होत आहे. होय, भारतीय संघाचं मागील 6 सामन्यात पूर्णपणे वस्त्रहरण झालं आहे. दुर्दैवाने भारतीय संघात कुठल्याही द्रौपदीचा कुठलाही कृष्ण पाठीराखा नसल्याने हे वस्त्रहरण कुणीही रोखू शकलं नाही. आणि या वस्त्रहरणाचा आनंद दुःखाने म्हणा, पण आपल्याला नाईलाजाने वस्त्रहरण पाहावं लागतं. आणि याला कुठलाही धर्म द्यूतात हरलेला नाही. याला कारणीभूत आहे भारतीय संघातला अहमपणा आणि संघात चाललेलं राजकारण. होय, थोडं कटू वाटेल पण सत्य हेच आहे. हा तोच भारतीय संघ आहे ज्याने मागच्या कित्येक वर्ष, मी फ्ल्यूक म्हणत नाही, 1-2 मालिका जिंकल्या तर फ्ल्यूक असू शकतं, तब्बल 12 मालिका भारतीय संघ अजिंक्य होता. भारतीय संघाने 2 T20चे वर्ल्ड कप जिंकले. भारतीय संघ या फॉर्मॅटमध्ये नंबर 1 वर होता. भारतीय संघातला अभिषेक शर्मा जागतिक क्रमवारीत क्रमांक 1 वर आहे. भारतीय संघाचा वरुण चक्रवर्ती गोलंदाजीत जागतिक क्रमांकावर 1 आहे. त्यामुळे असे अनेक बलस्थाने असणारा भारतीय संघ चक्क आयर्लंडकडून हरला. मात्र चलता है होता है, प्रवासात गाडी चालवताना छोटे मोठे अपघात होतात, इतकंच भारतीय संघाच्या पाठीराख्यांना वाटलं. मात्र भारतीय संघातल्या थिंक टँकला, निवड समितीला, कोचला, व्यवस्थापनाला आणि एकूण संघाला कर्णधारासहित या पराभवाने काहीतरी हल्लंय हे कदाचित वाटलं नसावं. क्रिकेट रसिको, भारतीय क्रिकेटवर माझं अत्यंत प्रेम आहे. आजची माझी भाषा कदाचित कडक वाटू शकेल किंवा दुःखाची वाटू शकेल, असू शकते, कारण आपण भारतीय संघावर प्रचंड प्रेम करतो. मी तर करतो. कुठल्याही इतर क्रिकेट संघाप्रमाणे क्रिकेट संघाच्या पाठीराख्याला, चाहत्याला जसं वाटतं तसं मला भारतीय संघाबद्दल वाटतं. मी त्यांच्या आनंदाने आनंदित होतो, मी त्यांच्या दुःखाने दुःखित होतो. आणि जेव्हा त्या दुःखाला एक बेफिकीरपणा कारणीभूत असतो तेव्हा मला चिडचिडही होती माझी. आयर्लंड सारख्या दुबळ्या संघाकडून खरं तर भारताने हारणं हेच भारतीय संघासाठी फार मोठं अपमानकारक घटना होती. मात्र भारतीय संघाने यातून काहीच नाही घेतलं. खरं तर दुसरा सामना आपण जिंकायलाच हवा होता. हर्षित राणाने सामना ऑलमोस्ट काढला होता, पण तिथं अर्शदीप सिंगचं चूक नडली. आणि क्रिकेटमध्ये जर तर कधीच महत्व नसतं, हे म्हणजे अधोरेखित झालेलं आहे, हे विधिलिखित सत्य आहे. क्रिकेट लिखित सत्य आहे. आपण विधी हा शब्द वापरू नये, आपण क्रिकेट लिखित सत्य आहे. पण आयर्लंड सारख्या संघाला म्हणजे खरं तर म्हणजे एका महासत्तेला मुठभर म्हणजे नाममात्र बळ असलेल्या एखाद्या छोट्यातल्या छोट्या, जो जगाच्या नकाशावर नाही अशा देशाने हरवावं असा तो प्रकार होता. अर्थात क्रिकेट हा असा खेळ आहे की तो कधीही कोणाला म्हणजे कायम असं बलस्थानी राहू शकत नाही. त्याचं सातत्य ठेवलं तर होतं, नाही असं नाही. पण महान क्लाइव्ह लॉयडच्या नेतृत्वाखालचा 1975 ते 78 83 पर्यंत संघ, 83 नंतर जरी ते भले वर्ल्ड कपला हरले, त्यानंतर कित्येक वर्ष त्यांचा दबदबा होता. ऑस्ट्रेलिया संघाने तसा दबदबा राखला होता. पण ते दोन्ही संघ, वेस्ट इंडिज तर जास्त रसरत राहिलेला, ऑस्ट्रेलिया सुद्धा गेला होता, पण ऑस्ट्रेलियाच्या थिंक टँकमुळं, निवड समितीतल्या चांगल्या धोरणामुळे तो संघ पुन्हा रिकवर झाला. आणि आज पुन्हा बघता बघता ऑस्ट्रेलियन संघ कसोटी आणि वन डेमध्ये बलस्थानी आहे. मात्र भारतीय संघाने आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा पहिला फटका भारतीय संघाला कसोटीत बसला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण
न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका 3-0 भारतात आजतागायत आपण कधीही 3-0 कधीही, म्हणजे भारत साधारण 75 ते 80 वर्षापासून कसोटी खेळतो. भारतीय संघ भारतात मालिका जरी हारला असला तरी व्हाईट वॉश कधीच झाला नव्हता, आणि ते कुणी केलं? न्यूझीलंड संघाने. म्हणजे तसा कसोटीत न्यूझीलंड संघ भारतात, आणि भारतात न्यूझीलंडला आजतागायत टेस्ट सिरीज जिंकता आली नव्हती. ती कामगिरी त्यांनी केली. बरं, त्यातूनही काही सुधारलं का भारतीय संघ? नाही. साऊथ आफ्रिकेविरुद्ध तीच चूक केली. साऊथ आफ्रिकेने आपल्याला हरवलं. आपण फक्त T20तल्या पराक्रमाचा गवगवा करत राहिलो. पण T20 हा खेळच इतका बेभरोशाचा आहे. मुळातच सगळं क्रिकेट बेभरोशाचं आहे. त्या T20 क्रिकेट हे अत्यंत बेभरोशाचं आणि अनिश्चिततेने भरलेलं आहे. इथं एक ओव्हर सामन्याचा पूर्णपणे निकाल बदलू शकतं. जसं आपण रवी बिष्णोईचं पाहिलं, अत्यंत होतकरू, युवा आणि प्रतिभंत गोलंदाज आहे तो. पण त्या 4 ओव्हरमध्ये 60 रन गेले, त्यातले 1 ओव्हरमध्ये 29 रन गेले, 3 ओव्हरमध्ये 31 रन. म्हणजे तसं T20 मध्ये फार काही लाजिरवाणी गोष्ट आहे असं मानलं जात नाही. कारण T20 मुळातच हा फलंदाजाचा खेळ आहे, गोलंदाजाचा तो खेळ उरलाच नाही. पण त्या एका षटकामुळं रवी बिष्णोईला संघाबाहेर जावं लागलं. क्रिकेट रसिक हो, तुम्हाला आठवत असेल तर भारत म्हणजे जागतिक क्रिकेटने जेम्स अँडरसन हा जगाला दिलेला सर्वात महान वेगवान गोलंदाजापैकी एक होता. त्या अँडरसनच्या कसोटीतल्या एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? कॅन यू बिलीव्ह? जसप्रीत बुमराह. स्टुअर्ट ब्रॉड हा दुसरा एक महान गोलंदाज होता. त्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार मारले आपल्या युवराज सिंगने. त्याच्यामुळे गोलंदाजाच्या आयुष्यात खडतर दिवस असतोच असतो. गोलंदाजाच नाही, प्रत्येक कसोटी म्हणजे क्रिकेटपटूच्या आयुष्यात खडतर काळ हा येतोच. डॉन ब्रॅडमन सुद्धा याला अपवाद ठरले नाहीत. तरीही त्यांची सरासरी 99.99 होती. लक्षात घ्या, डॉन ब्रॅडमन सुद्धा क्रिकेटमधल्या खडतर काळाला अपवाद ठरले नाहीत. त्यामुळे भारतीय संघाच्या पराभवाने अगदी जग कोसळलं असं मला म्हणजे माझं म्हणणं मुळीच नाही. मी आजही भारतीय संघाचा पाठीराखा आहे. मात्र भारतीय संघाने मागच्या 5 सामन्यात जी कामगिरी, लाजिरवाणी कामगिरीतलं सातत्य ठेवलं, ते चीड आणणार आहे. आयर्लंडमधल्या पराभवातून भारतीय संघ धडा घेईल आणि इंग्लंड विरुद्ध नक्कीच चांगला म्हणजे प्रतिकार करेल किंवा मालिका जिंकेल असं अनेकांचं मत होतं. त्यात माझं सुद्धा होतं. मात्र पहिला सामना पावसाने धुतला गेला. दुसऱ्या सामन्यात भारताने माती खाल्ली. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात इंग्लंडने भारताला अत्यंत वाईट पद्धतीने हरवलं, अत्यंत वाईट पद्धतीने. अभिषेक शर्मा सातत्य नाही. संजू सॅमसन वर्ल्ड कपचा हिरो, तिलक वर्मा T20चा हिरो, वैभव सूर्यवंशी IPLचा हिरो, वरुण चक्रवर्ती मागच्या कित्येक दिवसातला T20चा हिरो, हे सगळे हिरो झिरो झाले. वैभव सूर्यवंशी घेण्यासाठी त्या संजू सॅमसनला संघातून काढावं लागलं, ज्या संजू सॅमसननी सेमीफायनल, क्वार्टर फायनल, फायनल मध्ये अत्यंत देखणी, अविस्मरणीय म्हणजे संपूर्ण क्रिकेट विश्वाला गौरव वाटावा अशी कामगिरी केली. तो संजू सॅमसन आयर्लंड विरुद्ध फेल गेला, इंग्लंड विरुद्ध फेल गेला आणि वैभव सूर्यवंशीला घ्या, वैभव सूर्यवंशीला घ्या, वैभव सूर्यवंशीला घ्या. मी सुद्धा म्हटलो. पण वैभव सूर्यवंशीने काय केलं? 13, 14, 15 अशा त्याच्या धावसंख्या. वैभव सूर्यवंशीचं वय लहान आहे. त्याच्याकडे अत्यंत म्हणजे दैवाने दिलेली गुणवत्ता आहे. मात्र त्याचा जो ॲटिट्यूड आहे, प्रत्येक बॉलला मारायचं, हे खूप घातक ठरत आहे. सेम विथ अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा तर वेगळं काय करतोय? पहिलं तो पहिल्याच बॉलला 6 मारायचा. आता तो मागच्या काही दिवसापासून त्याने पहिल्याच बॉलला 6 मारणं कमी करून तो स्ट्राईक रोटेट करतोय किंवा सिंगल काढायचा प्रयत्न. काल त्यांनी जो देखणा चौकार मारला होता ना, गावस्करांनी सुद्धा इतकं कौतुक केलं आणि दुसऱ्याच षटकात तो बाद झाला. वैभव सूर्यवंशीने काय केलं? काय 6 मारले, जोफ्रा आर्चरला, टंगला, इतके छान 6 मारले की क्या कहे नाही. म्हणजे नैसर्गिक प्रतिभा काय असती ही अशी असते. जागतिक क्रमांकावरचा म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून जोफ्रा आर्चरने T20 फॉर्मॅटमध्ये आणि एकूणच आता दुःखपती आणि जलदगती गोलंदाज यांचं नातं बाई आणि विवाहित बाईने तिचं मंगळसूत्र इतकं जवळच असतं. जोफ्रा आर्चरलाही ते
दुखापतीने त्याच्या कामगिरीवर जरी परिणाम झाला तर या मालिकेत आणि मागच्या काही दिवसात त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जीवावर इंग्लंड संघाला वारंवार जिंकून दिलं. आणि या सिरीजमध्ये तर त्यांनी ठरवून सूर्यवंशीचा गेमच केला. ठरवून सूर्यवंशी आणि झोप्रा जे राजस्थान रॉयल्सकडे एकत्र खेळत होते. संजू सॅमसन कर्णधार असताना संजू सॅमसननी वैभव सूर्यवंशीला IPLचे दरवाजे उघडे करून दिले. त्या वैभव सूर्यवंशीने संजू सॅमसनसाठी क्रिकेट विश्वातले काही सामन्यापुरते का होईना दरवाजा बंद केले. क्रिकेट हे असं क्रूर असतं. मी नेहमीच म्हणतो क्रिकेट क्रूर असतं ते क्रिकेट अशा पद्धतीने क्रूर असतं. अभिषेक शर्मा ज्याच्याबद्दल कौतुक करताना अनेकांच्या जिभा थकत नव्हत्या, ज्यांच्या लेखण्या थांबत नव्हत्या, क्रिकेट समालोचक गावस्करपासून ते देशी विदेशी खेळाडू त्याचं कौतुक करताना कुठेही थांबत नव्हते, तो अभिषेक शर्मा झगडताना दिसतोय. संजू सॅमसन बद्दल तर काय बोलावं. म्हणजे T20 फॉर्मॅटमधला इतकी अफाट प्रतिभा असलेला खेळाडू खरंच विरळावं. त्याच्याकडे फटके मारताना इतका वेळ असतो की असं वाटतं यार यापेक्षा सुंदर फलंदाजी असूच शकत नाही. पण एकूणच भारतीय संघाने आता कालचंच सामन्याचं उदाहरण घ्या. काल आपल्याला मुश्किलीने 160 रन झाले, त्याच्यातले 80 श्रेयसचे आहेत. म्हणजे 78 धावा आपल्या इतर 10 फलंदाजांनी मिळून केल्या. आणि मागच्या सामन्यात आपण 76 वर ऑल आउट झालो. कामगिरीत किती सातत्य बघा तुम्ही. पण श्रेयस अय्यरला साथ कुणीच नाही दिली ना. वैभव सूर्यवंशीला सुरुवात काय वाईट मिळाली होती का? नाही, चांगलीच सुरुवात मिळाली होती. अभिषेक शर्माला सुरुवात वाईट मिळाली होती का? अजिबात नाही. ईशान किशन बद्दलही बोलूयात. ईशान किशनची सुरुवात मात्र खराब झाली होती. हा तोच ईशान किशन आहे ज्याने T20 मध्ये T20 एशिया कप पासून वर्ल्ड कप पर्यंत सातत्य ठेवलं. मागच्या काही वर्षात त्याच्यावर झालेला अन्याय त्यांनी चुकीचं होतंय असं सिद्ध करून दाखवणारी कामगिरी केली. या 5 सामन्यात त्यांनी काय केलं. आणि ईशान किशनचे फटके नक्कीच चुकतायत. आता मी तर मी क्रिकेट प्रेमी आहे, समीक्षक नाही किंवा मी टीकाकार नाही किंवा मी पंडित तर नाहीच नाही. पण कळतच ना आपल्याला एवढी घाई करायची काय करायची. बरं, काल शिवम दुबेने काय केलं. शिवम दुबेचं सुद्धा इतकं कौतुक केलं गेलं ना, इतकं कौतुक केलं गेलं, पण त्या कौतुकाला न्याय देणारी कामगिरी त्याच्याकडून क्वचितच होते. म्हणजे 100 सामने खेळून जर तू 5-6 अर्धशतक करत असेल तर मग काय अर्थच नाही ना. मग तुम्ही त्याच्यासाठी हार्दिक पंड्याला बसवता, नितीश कुमार रेड्डीला बसवता. म्हणजे एखाद्यावर इतकं फिदा व्हायचं, निवड समितीने इतकी मेहर नजर करायची आणि मग तुमचा मला एक कळत नाही ऋतुराज गायकवाडचं निवड समितीशी काय वैर आहे. एवढ्या संधी जर बाकीच्या प्लेयरला मिळतात तर ऋतुराज गायकवाडला संधी का मिळत नाहीत. तो केवळ महाराष्ट्रीयन आहे म्हणून का? तो मराठी मुलगा आहे म्हणून का? मग असे प्रश्न उपस्थित झाले तर त्याला दोष कुणाला द्यायचा. आणि कालच्या सामन्यातलं बघा ना, आपल्याला 160 धावा मुश्किलीने झाल्या. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये तर काय अवस्था होती तुम्हीच पाहिलं असेल. म्हणजे मी पुन्हा नवीन यावर बोलायची गरज नाही. आणि त्याच ग्राउंडवर इंग्लंडने काय केलं. पहिल्या 11 षटकातच 131 धावा केल्या होत्या. त्यांनी जवळपास 9 विकेट राखून आपल्याला हरवलं, 7-8 षटकं राखून हरवलं. आणि त्या ग्राउंडवर आपले महान फलंदाज वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, ईशान किशन सगळेच फेल गेले ना. मान्य इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या इतर खेळपट्ट्याच्या तुलनेत नक्कीच वेगळ्या असतात. तिथं चेंडू स्विंग होतो, स्पिनला साथ देतो, तिथलं हवामान लहरी असतं, त्यावर जुळून घेण्यात खरी कसोटी लागते. म्हणजे सगळ्याच क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. पण मग तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता, तुम्ही विश्वविजेते आहात. एकदा नाही, तब्बल 2 वेळेस T20चं वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा जगातला एकमेव संघ आहे. मग तुम्हाला त्या निकषाला पात्र उरायलाच हवं ना. एकूणच भारतीय संघाचं कामगिरीतलं हे दुर्दैवी सातत्य फार त्रासदायक आहे. कुठल्या क्रिकेट प्रेमीला खरोखरच त्रास व्हावा असंच आहे. अर्थात या पराभवाने भारतीय क्रिकेट रसातळाला गेलं का? मुळीच नाही. भारतीय क्रिकेटवर आभाळ कोसळलंय का? मुळीच नाही. हार आणि जीत हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. आणि लक्षात घ्या, हा तोच भारतीय संघ आहे ज्याने T20 मध्ये तरी आपलं मजबूत स्थान
गेल्या कित्येक वर्षापासून ठेवलं होतं. त्यामुळे भारतीय संघाला मी दोष देत नाही. मी फक्त त्यांच्या खेळण्याच्या वृत्तीला आणि ते दाखवत असलेल्या म्हणजे बेफिकीर वृत्तीला फक्त मी टीकेची किंवा टीकेचं लक्ष करत आहे. आजही माझं भारतीय संघावर मी सांगतो आणि मरेपर्यंत राहील. मी भारतीय संघाचा प्रचंड मोठा फॅन आहे. त्यामुळे या पराभवाने भारतीय संघ संपलाय असं मी अजिबात मानणार नाही. भारतीय संघाची आता ही मालिका तर गेली. आता काहीही बोलल्याने मालिका ही भारत जिंकू शकत नाही. उद्याचा जो सामना आहे त्यात भारतीय संघ आपली किमान गेलेली इज्जत तरी परत मिळवेल का? उद्याचा सामना तरी भारतीय संघाने जिंकून 3-1 अशी जरी मालिका शेवट केला तरी तो नई मामुसे नकटा बामू अच्छा असं होईल. यानंतर लगेचच एक दिवसीय सामने आहेत, ज्यात जसप्रीत बुमराह येतोय, रोहित आणि विराट कोहली येणार आहेत, शुभमन गिल येतोय. त्यामुळे हा पराभव आपल्याला विसरणं अत्यंत गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये दुःखाला कुरवाळून बसण्यात काही अर्थ नसतो. त्या दुःखाला विसरायचं, आपल्या कामगिरीत आपलं सर्वस्व झोकून देऊन आपली कामगिरी जगाला हेवा वाटावी असं करायचं, हेच आपल्या हातात असतं. आणि मला खात्री आहे श्रेयस अय्यर हा अत्यंत गुणवान नेतृत्व क्षमता असलेला खेळाडू आहे. त्याला लगेच टीकेच्या तोफेला लावू नका असं माझं एक क्रिकेट रसिक म्हणून तुम्हा सर्वांना हात जोडून विनवणी आहे. कुठल्याही महान खेळाडूची सुरुवात अगदी फार कमी असतात जगात, असे फारच कमी असतात. त्यामुळे श्रेयस अय्यरने काही गुन्हा केला असं नाही. त्याला आता काल त्याची जी 80 धावांची खेळी ती वादातीत सर्वोत्तम खेळी होती. त्याचा हा सर्वोच्च स्कोर देखील आहे. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथच नाही मिळाली. शिवम दुबे बऱ्यापैकी टिकला होता. शिवम दुबेने जेव्हा मारायची वेळ आली तेव्हा आपली विकेट टाकूनच दिली. तो काय फटका म्हणजे कौतुक करा असा नव्हताच. पण गलती से सीख के उस पे सुधारणा करना ये वीरों का काम है. आणि मला खात्री आहे गौतम गंभीर बद्दल मी आजपर्यंत कायमच चांगलं बोलत आलो आहे. कारण मला माहिती आहे गौतम गंभीरला पराभव कधीच आवडत नव्हतं त्याला. त्यामुळे त्याला सुद्धा या पराभवाचं दुःख झालेलं असेल. पण असं म्हटलं जातं की गौतम गंभीर संघ व्यवस्थापनापेक्षा किंवा भारतीय क्रिकेटपेक्षा स्वतःला खूप श्रेष्ठ समजतो. आता हे म्हणलं जाते, हे त्यांनी कधी कोणाला सांगितलं नाही. आणि मला जेवढं असं वाटतं की गौतम गंभीर हा खरा देशभक्त आहे. मला वाटत नाही या गोष्टीत काही तथ्य आहे. कारण भारतापेक्षा त्याच्या दृष्टीने कोणीच मोठं नाही हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. फक्त जसं उतारानंतर चढ येतो, चढानंतर उतर येतो, रात्रीनंतर दिवस येतो, दिवसानंतर रात्र येते. तसं क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर पराभव हा क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. या कठीण क्षणी भारतीय संघाला फारसं टीका न करता त्यांचं सांत्वन करून त्यांच्या पाठीशी उभा राहणं एक क्रिकेट रसिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. ते तुम्ही मी नक्कीच करू. कारण या T20 संघाने तरी आपल्याला खूप काही मिळवून दिलं, ज्याला आपण गेले कित्येक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत आहोत. मला खात्री आहे यानंतरही पुन्हा भारतीय क्रिकेटचे सर्वच फॉर्मॅटमध्ये सोनेरी दिवस येतील आणि ते दिवस काही फार लांब नसतील. तुम्हाला काय वाटतं? भारतीय क्रिकेटच्या T20 फॉर्मॅटमधल्या या पराभवाला कोण कारणीभूत आहे? कोणाचं काय चुकतंय? आणि भारतीय संघाच्या पराभवाच्या ह्या 2 सलग मालिका खंडित करण्यासाठी आता नेक्स्ट मालिका झिम्बाब्वे विरुद्ध आहे आणि ते वादतीत आहे की भारत तिथे जिंकेल. पण तुम्हाला काय वाटतं? कोण चुकतं? काय चुकतं? कसं चुकतं? आणि ह्या चुका टाळण्यासाठी काय करायला हवं? आपल्या कॉमेंट्स कळवा. तुम्ही आता माझे व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की तुम्ही भरपूर संख्येने व्हिडिओ पाहतात. लाईकचंही प्रमाण वाढलंय. कॉमेंट्स येऊ द्या, सूचना येऊ द्या, तुमचं मार्गदर्शन करा. सर्वच क्षेत्रातल्या सर्वच घडामोडीसाठी माझं पिंपरी चिंचवड चॅनेल आणि आमची टीम तुमच्या सोबत कायम असेल. कारण तुम्ही आहात म्हणून माझं पोर्टल आहे. मला याची विनम्र जाणीव आहे, प्रामाणिक जाणीव आहे आणि मी तुमच्या या प्रेमाला कधीही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा, चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपल्याला कम्प्लिटली फ्री आहे. तुम्हाला एक रुपया, एक पैसा सुद्धा खर्च नाही. फक्त लाईक, फॉलो, सबस्क्राईबचं बटन दाबा आणि माझं पिंपरी चिंचवड चॅनलवरच आपलं प्रेम असंच
निर्व्याजपणे अव्याहतपणे चालू ठेवा, इतकीच विनंती. धन्यवाद.